भिवंडी तालुक्यातील सापे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सापे गावचे समाजसेवक वसंत पाटील व सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापे गावचे सुपुत्र तथा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, गावाच्या विकासासाठी नेहमी झटणारे ग्रामपंचायत सापे विद्यमान सरपंच सन्माननीय गोरखनाथ बारकू सुतार यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती तसेच माजी सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद ठाणे सौ श्रेया श्रीकांत गायकर यांच्या सहकार्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी गायकर यांच्या शुभ हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न। तसेच महिलांसाठी खेळांच्या स्पर्धा, महाराजांची भव्य मिरवणूक व शिवचरित्र व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते। आणि या शुभप्रसंगी ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच सौ रीना ज्ञानेश्वर सुतार, सदस्य म्हणून राजेश नारायण जाधव, जनार्दन रघुनाथ वडोलकर, सौ सुरेखा सूर्यकांत कांबेरे, सौ तनुजा भगवान जाधव, सौ मयुरी अविनाश पाटील, गौरव सुरेश पाटील व कर्मचारी वृंद तसेच गावचे पोलीस पाटील अनिल सुतार, उद्योगपती मेघनाथ शास्त्री, शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मागे, हबप सुभाष महाराज तरणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास सुतार, समाजसेवक म्हणून ज्ञानेश्वर सुतार, आकाश सुतार, सुरेश पाटील, नंदकिशोर बजागे, मोहन साळवी, यशवंत सुतार, गावचे आजीमाजी सरपंच, उपसरपंच व गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ श्रेष्ठ महिला व पुरुष, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व युवा तरुण यांच्या विशेष उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सापे विद्यमान सरपंच गोरखनाथ बारकू सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे, ग्रामस्थांचे व या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे सरपंच गोरखनाथ बारकू सुतार व ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तर चला पाहूया आम्ही सापेकर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया। सटकून ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता। सटकून ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता। डोळ्यात पुढे अंगार भगम रक्तात जागू दे गाज भवानी माता। लाज आहात तुम्ही, अरे गर्व बाळगा मराठी असल्याचा गर्व। जोश दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतीचा घोष। लढण्या संग्राम आज हो, बळदे या मनघटी आम्हा, करण्या संहारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता। हे राजे जीर जी राजे जी जी, हे राजे जीर जी राजे हे।
सरदार, राजपूत, ठाकूर याप्रमाणे घाटी हा शब्द सुद्धा आदमीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. na 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 हा भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. हो निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग मीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार.
छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती घेऊन भगवतो हाती घेऊन भगवतो हाती सुराज्य घडवण्यासाठी सुराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला उभा खान टरटरा पाडला उभा खान टरटरा पाडला सारे भीत होते वाघाला सारे भीत होते वाघाला सुंदरच्या वाघाला धराया सुंदरच्या वाघाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचे जानते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज आपण 395वी जयंती अतिशय मोठ्या उत्साहाने जल्लोषाने विविध उपक्रम राबवून साजरी करत आहोत. प्रथमतः मी आपल्या सगळ्यांनाच शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आज सकाळीच जेथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला या शिवनेरी किल्ल्यावर या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि जितेंद्र पवार साहेब यांच्या आणि अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहाने शिवजन्मोत्सव साजरा झाला आणि अनेक छोटे जे कलाकार बालक आहेत यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. खऱ्या अर्थानं
आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी खूपच हा आनंददायी आहे आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही आम्ही ताठ मानेने जर आज आपलं जीवन जर जगत असतो तर याला एकमेव कारण म्हणजे आपले शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं आणि खऱ्या अर्थाने या रयतेच्या प्रजेचं रक्षण करण्याचं काम त्यांनी गेली 400 वर्षे झाली त्यावेळी त्यांनी अखंडित असं केलं आणि म्हणून या आपल्या राजाचं खऱ्या अर्थानं आपल्या राज्याला नाही देशाला नाही ते पूर्ण विश्वाला एक गवसणी घालणारा हा राजा आपला होऊन गेला आणि गेली विश्वभर या राजाचं आपलं कौतुक होत आहे आणि पूर्ण संबंध विश्वामध्ये आज शिवजयंतीचा खऱ्या अर्थाने जल्लोष उत्साह आणि जयंती साजरी होते आणि याच जयंतीचं एक औचित्य साधून सापे गावातील आपले सगळ्यांचेच लडके सरपंच आमचे मित्र गोरखनाथजी सुतार साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी ग्रामपंचायत सगळी कमिटी त्याचबरोबर असलेली सगळी नेहमीच त्यांना सहकार्य करणारी ग्रामस्थ मंडळी त्याच्यामध्ये मेघनाथजी शास्त्री असतील ज्ञानेश्वरजी वाघे असतील आणि सगळीच मंडळी सगळ्यांचीच नावं मी घेऊ शकत नाही पण सगळीच मंडळी या सगळ्यांच्याच सहकार्याने पुढाकाराने आज खऱ्या अर्थाने गेल्या 7 वर्षापूर्वी आपण माझी पत्नी श्रेया गायकर इथे जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने योग आला. तर जिल्हा परिषदेला गेल्यानंतर आपण 2 वर्षापूर्वी या इमारतीला 7 लाख रुपयाचं निधी मंजूर केलं. आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये 7 ग्रामपंचायती येतात. तर या 7 ग्रामपंचायतीमध्ये 5 ग्रामपंचायतींना आपण साहित्याचं उपलब्ध करून दिलं आणि 2 ग्रामपंचायती एक सापा आणि खांडवळ या 2 ग्रामपंचायतींना आपण इमारतीचं निधी उपलब्ध करून दिलं आणि इमारत झाल्यानंतर आज खऱ्या अर्थानं या व्यायामशाळेचं जे लोकार्पण आपण करत आहोत या साहित्याचं जे काय आपण इथे बघतोय त्या साहित्यासाठी खूप अशी मेहनत आपले सरपंच आणि सगळेच गावातली कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला लवकर थोडंसं लेट का होईना पण ते साहित्य आलं आणि खऱ्या अर्थानं आपली ही व्यायामशाळा पूर्णत्वास गेली आणि आज याचं लोकार्पण झालं असं मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मी या इमारतीचं लोकार्पण झालं हेही जाहीर करतो. आणि खऱ्या अर्थानं आज ही व्यायामशाळा इथे उपलब्ध केल्यानंतर या व्यायामशाळेचं उपयोग होणं खूप गरजेचं आहे. इमारती सगळीकडे होत असतात, व्यायामशाळा सगळीकडे होत असतात. आज आमच्या वाघोली गावामध्ये देखील साहित्य आपण दिलं आहे आणि अतिशय चांगलं असं तिथे मुलं व्यायाम करायला जातात. तर या आपल्याला विनंती आहे सगळ्यांना की खऱ्या अर्थाने जर आपलं शरीर सुदृढ निरोगी असं जर ठेवायचं असेल तर आपण इथे रोज अर्धा 1 तास का होईना पण आलो पाहिजे आणि आलो तरच या व्यायामशाळेचं जे काही आपण सगळ्यांनी खटाटोप करून ही उभी केली इमारत याचं खऱ्या अर्थानं हे कुठेतरी आपल्याला त्याचा एक लाभ मिळेल आणि सगळ्यांनी या व्यायामशाळेमध्ये येऊन मधल्या काळामध्ये महिलांना देखील त्याचं थोडंसं लाभ कसं मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. आमच्या गावामध्ये तसंच आपण केलं की दुपारी महिलांनी यावं परंतु आमच्या महिला सगळ्या कामाच्या ओघामध्ये संसारामध्ये सगळे गुंतलेले आहेत. स्वतःसाठी वेळ काही निघत नाही परंतु आपण काढला पाहिजे. स्वतःसाठी नेहमीच आपण जगलो पाहिजे. स्वतःसाठी सगळ्यांनीच वेळ काढला पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण महिला देखील या व्यायामशाळेमध्ये येतील या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आणि आपण स्वतः देखील या व्यायामशाळेमध्ये येऊन आपलं जे आरोग्य सुदृढ कसं राहील या दृष्टिकोनातून सगळ्यांनी अर्धा 1 तास का होईना हे व्यायाम आपण केलं पाहिजे. खरंच ही आपण असलो जे आपण बोलतोय ना जीवनामध्ये जर एक म्हण आहे काय सौ क्या पगडी 50 असं काहीतरी म्हणतो ना आपण सर सलामत तो पगडी 50. वे जर आपण स्वतः जर असू तर नक्कीच सगळं आपल्यासाठी विश्व असेल. म्हणून आपण स्वतःसाठी वेळ देणं व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. शरीराच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा आपल्याला या शिवजयंतीच्या मी शुभेच्छा देतो
छोट्या खाणी होईना, पण आपलं सरपंच आणि सगळी ग्रामपंचायत कमिटी ग्रामस्थ ज्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून अतिशय चांगला असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला. आणि आज शिवजयंतीच्या या पावन पर्वावर या व्यायामशाळेचं लोकार्पण झालं. हे खऱ्या अर्थानं खूप कौतुकास्पद आहे. तर आपल्या सगळ्यांचंच सरपंच, ग्रामपंचायत सगळी उपसरपंच, कमिटी सदस्य असतील यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो. आणि आपल्या जे काही विकासाची कामं घोडदौड जी चालू आहे ही अशीच अखंडित राहू द्या यासाठी देखील मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरपंच साहेब, काय सांगणार या उद्घाटन प्रसंगी कशा प्रकारे आपल्याला सहकार्य केलेलं आहे, त्यांचे आभार कशा प्रकारे व्यक्त करणार, काय सांगणार? आमच्या सापे आणि पडगा गटातून जो श्रेया श्रीकांत गायकर त्या सभापती झाल्या, त्या महिला बाल कल्याण सभापती झाल्या होत्या. पण आणि त्यांनी झोलीमुक्त असा अभियान सुरू केला की पूर्वी मूल झाला का झोली असायची, पण झोलीमुक्त म्हणून पालना, प्रत्येक महिलेला डिलिव्हरी झाली का तिला पालना हा मिळायचा. पण त्या महिलांच्या सभापती मर्यादित राहिल्या नाही. त्यांनी महिलांसाठी तर केलं, पण आमच्या गावासाठी इमारत उभी करून दिली. त्याच्यासाठी श्रीकांत भाऊ आणि सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने साहित्यसुद्धा आले. म्हणून त्यांचं आणि श्रीकांत भाऊंचं आणि पूर्ण ग्रामस्थांचं याच्यात मी आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळोवेळी मला साथ दिली आणि त्यांच्या प्रयत्नातून, सर्वांच्या प्रयत्नातून ही इमारत उभी करण्यात आली, साहित्य आणण्यात आले. आणि त्याचं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव दिवशी लोकार्पण करायचे भाग्य आम्हाला लागलं. हे सर्वांचं आभार व्यक्त करतो. सर्व आलं आणि या व्यायामशाळेचं उद्घाटन करण्यासाठी सर्वांनी उपस्थित दिली. सर्वांच्या ग्रामस्थांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. डोळ्यात पुढे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता. हे राजे जीर जीर हे राजे बरं वाटतंय गावात व्यायामशाळा बघून, कारण आम्ही बाहेर गावी जातो, तिथे जाऊन आम्हाला लय वैताग यायचा ट्रॅव्हलिंग करून. आता रनिंगला जाऊन इथे व्यायाम करायला येऊ, डायरेक्ट आम्ही सर्वजण पोरं कमसे कम 20 पोरं आता ग्राउंडवर असतो. आता इथे व्यायाम करायला येऊ डायरेक्ट. सरपंच साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांचे ग्रामपंचायत कमिटीचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला व्यायामशाळा आणून दिली आणि आमच्या सर्व मुलांकडून त्यांना धन्यवाद. आणि आज 19 फेब्रुवारी आहे आणि शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. इंद्रजिम जंब पर वादवसु अंब पर रावण अंब पर रघुकुल राज. चंद्रबारी बाह पर संपूर्णती आह पर सहस बाह पर
शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज आमच्या साप्या गावात खूप उत्साहाने कार्यक्रम साजरा केला. सकाळी सरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कार्यक्रम आम्ही इथे आज खूप भव्य आणि दिव्य कार्यक्रम इथे उद्घाटन केलं. त्यानंतर व्यायामशाळा विकासभाऊ गायकर यांच्या प्रयत्नानं जिल्हा परिषद सदस्य असतानाच्या प्रयत्नानं आमच्या गावात व्यायामशाळा आणि सामान वगैरे आला होता. त्याचाही खूप उत्साहाने उद्घाटन केला. आणि त्यानंतर महिलांचा खेळ इथे महिलांसाठी चांगली संधी, एक चांगला कार्यक्रम इथे सरपंच आणि ग्रामस्थांनी उपलब्ध करून ठेवला आहे. तोही चांगला कार्यक्रम आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक गावात आहे. त्यानंतर व्याख्यानं आहेत. सर्व चांगल्या मोठ्या उत्साहाने गावात कार्यक्रम साजरा होतो आहे. सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमात हजर आहेत. एक चांगल्या उत्साहाने सापे गावात शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा होतो आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. शिवसेना विभाग प्रमुख या नात्यानं सर्वांना शिवजयंतीच्या आणि माझ्या मागे परिवाराच्या वतीनं एक सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. शिवजन्मोत्सव निमित्त सर्व शिवभक्तांना माझ्याकडून माझ्या स्वतः परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. गवला तारा तिमी रहरा करता शिवाजी राजा.
जाईल तो योग सांगता येत नाही. म्हणून जे कार्य आपल्या समोर येतो तो आनंदाने करत राहायचा आणि आनंदाने आपल्याला सुद्धा एक दिवस जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन 350 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा सर्व लोक त्यांचं नाव आदराने घेतात, मिरवणूक काढतात. मग आपली सुद्धा थोडीशी कीर्ती राहावी असं जर वाटत असेल तर थोडा तरी चांगला जगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चांगला करता नाही आलं तर नका करू. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. तुम्हाला चांगलं करता नाही आलं ना नका करू, परंतु कोणाचा वाईट तरी करू नका. फूल बनता येत नसेल तर नका फूल बनू, परंतु काटे बनून कोणाला टोचू नका. एका सुंदर परस्त्रीला पाहून आपल्या आईची आठवण यावी असा मोठ्या मनाचा राजा या विश्वामध्ये एक ठरला शिवछत्रपती शिवाजी महाराज. लेकी बाई स्वराज्यामध्ये सुरक्षित होत्या त्याची ही साक्ष. त्या मुलाऐवजच्या सुनेचा यथोचित सन्मान केला गेला, यथोचित सत्कार केला गेला. चोळी बांगडी तिला देऊन पुन्हा तिला शिवनेरीवर पाठवण्यात आलं. पण जर दुसरा कोणताही राजा असता, कोणतंही दुसरं राज्य असतं तर त्या स्त्रीची जागा ही जगाखान्यामध्येच असते. महाराजांचं स्वराज्य आहे, इथं महाराजांनी सगळ्यांना समानतेने वागवलं. आणि तिसरं उदाहरण ते म्हणजे महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम चालू होती. कर्नाटक प्रांताच्या कडेला बेलवाडीचा एक किल्ला आहे. या बेलवाडीच्या किल्ल्यावर सावित्रीबाई देसाई नावाची एक सरदारी होती. एक स्त्री सरदार त्या किल्ल्याची रक्षण करत होती, कारण तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तो किल्ला तिच्याकडे आला होता. सावित्रीबाई देसाई या त्या किल्ल्याच्या किल्लेदारी होती. दक्षिण दिग्विजयची मोहीम या बेलवाडीच्या किल्ला घेण्याची जबाबदारी होती ही संभूजी गायकवाड यांच्याकडे. संभूजी गायकवाड ही महाराजांची 6वी पत्नी लक्ष्मीबाई कुंवरबाई गायकवाड यांचा सख्खा भाऊ होता. संभूजींना सांगितलं गेलं, संभूजी जा आणि तो बेलवाडीचा किल्ला का येत नाही हातात तो हातात घेऊन या. त्या राजस्त्रीने तब्बल 26 दिवस तो किल्ला लढवला. 26 दिवस तो किल्ला हाताला लागू येत नाही म्हणून संभूजी गायकवाड असा तीर तापट झाला होता. चिडला काय करावं आणि 27व्या दिवशी तो किल्ला पडला. 27व्या दिवशी किल्ला पडल्यानंतर संभूजी गायकवाडांनी सावित्रीबाई देसाईंवर अत्याचार केला. विजयाच्या उन्मादामध्ये पुरुषी भाव जागृत झाला आणि त्या स्त्रीवर त्याने बलात्कार केला. ही घटना जेव्हा महाराजांना कळली तेव्हा दक्षिण दिग्विजयावरून परत आल्यानंतर सगळ्या सरदारांना बोलावण्यात आलं. संभूजी गायकवाडांना दरबारामध्ये पेश केलं गेलं आणि संभूजींनी सांगितलं, संभूजी हा वृत्तांत आम्ही जो ऐकलाय तो तुम्ही केलाय का, हा गुन्हा तुम्ही केलाय का. संभूजी म्हणाले, हो महाराज आमच्याकडनं चुकून हा गुन्हा घडला, माफी असावी. संभूजी गायकवाडांना सुद्धा माहिती होतं की नात्याचा असो अथवा पोत्याचा असो महाराज आपल्याला माफी देणार नाही. महाराजांचे हात पाय पडायला लागले. पण संभूजी गायकवाडांना असा विश्वास होता की महाराज आपल्या जवळचे नात्यातले सख्या मेवणा असल्या कारणाने आपल्याला सोडून देतील. तर महाराजांनी कठोर भूमिका या ठिकाणी केली. सावित्रीबाई देसाईंना बोलवण्यात आलं. त्या किल्ल्याची जबाबदारी
या शिवजयंतीच्या निमित्ताने मी एकच सांगेन मित्रांनो, इतिहास फक्त ऐकायचा नसतो तर तो जगायचा असतो. इतिहासामधून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पहिलीच गोष्ट, ज्याने ज्याने स्त्रियांचा आदर केला तो उंच झाला, तो मोठा झाला. त्याचे महाराज होते. महाराजांनी स्त्रियांचा आदर केला. मी आपल्याला या व्याख्यानाच्या विषयातून हे सांगेन, पहिली गोष्ट काही करा पण स्त्रियांचा आदर करा, नक्की आपली भरभराटी होईल. आणि म्हणून अशा या राजाला आता वंदन करलो आणि सगळ्यांनी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की करसिया छत्रपती संभाजी महाराज की हर 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 जय श्री राजा साला बाबा कवडीला वाग पडतली आग तिला देशे सजक तिला देशे सजक जेल बंद करून हाना शंका न्याय मिळेल त्यात रंगात जी न्याय मिळेल त्यात रंगात जी आणि सर्व घटना ऐकत राजे लाल होऊन झाले. जवळचे महाराज सुटून गेला. यासाठी आता जाऊन पाटाला खबर करा. त्याचं ऐकत पुढे काच मांडली आणि पाटलाच्या वाड्यावर बसले. पाटलाला सांगितलं, पाटील राजाचा हुकूम आहे, तुम्हाला गडावर बोलवले. असे ऐकताच पाटील बोलू लागला, अरे कोण राजा? ज्याचा बाप आदिलशाह असावा, रुद्रा खातो त्याचं पोट आणि राजा आला पूर्ण मिळून रागावायचं नसतं. तू अजून लहान असल्यामुळं आणि आताच आपला पोट आमचं नाही करणार बाई. अरे जा बाई. असे ऐकताच काय घडलं? काय यासाठी गेले थांबून तलवार गली घेऊन पाटलाशी बोलवून हुकूम नाही म्हणून जीवित एक मुला सोडून ज्ञाला होता काढून पाटला गेले यासाठी कंटाळले परतूनची आणि परतूनची यासाठी गेला कोणी घडलेला सर्व इतका सांगितला. त्या राजाच्या हुकुमाप्रमाणे पाटलाला राजांचा पूर्ण केले. तरी पाटलाची नोकरी जुळली नव्हती. पाटील आपल्या हाताला यशवंत बोलू लागला, अरे अरे सोडा मला, आम्ही पाटील आहोत. त्यावेळी महाराजांनी पाटलाकडे बघितलं आणि बोलू लागले, काय पाटील आणि तुम्ही? अरे त्याचे तुम्ही रक्षक झाले, रक्षकाला जर तुम्हाला तेव्हा रात्रीशी भगवाने सोबत आम्ही माता स्त्रियांना ती महिषासुरवर तुम्ही लक्ष देवाला दशरथची लक्ष्मी करून आणि पुरुषाला स्वप्ना लक्ष्मीची ते सुखात घरी दिन रात सोन्याची वाट पेटला पहिला मारा तुला राजी 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 पहिला मारा तुला राजी 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 पाटील आपल्याला न्याय सकाळी बघायचं नसून ती जबाबदारी आठ करणारी पाटाला खूप लक्षात आलं. पाटील हात जोडू लागला, बोलू लागला, त्याचं माफ करा, पुन्हा काळजी चुकणार नाही. पाटील तुम्ही केलेली चूक आम्ही माफ केली. तर हे स्वराज्य कदापि आम्हाला माफ करणार नाही आणि याच्या निर्दयी माणसाची आम्हाला कशी नाही? नाही पाटील, तुम्हाला माफी नाही. आणि मग राजांनी शिक्षा सुनावली. ती काही मिळाली